वेलकम इन आसाला. आज आसाळ्यामध्ये आमच्या गावामध्ये प्रथमच पहिलं वर्ष हे तानापोळा या ठिकाणी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. तर या तानापोळ्यासाठी आमची श्रीमई या ठिकाणी आपला नंदी सजवून उभी आहे. तर अशा पद्धतीने तिने आपला नंदी सजवलेला आहे. तर सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी मॅचेस सुद्धा लिहिलेले आहेत आणि तिने थोडंसं ग्रीनरी या ठिकाणी दाखवलेली आहेत आणि या ठिकाणी फुलझाडे सुद्धा लावून तिने झाडे लावा आणि जीवन वाचवा अशा पद्धतीचा मेसेज दिलेला आहे. अशा पद्धतीचे मुलांचे नंदी बैल या ठिकाणी सजवून तयार झालेले आहेत आणि उपस्थित झालेले आहेत. तर या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली होती आहे आणि आता या ठिकाणी भजन मंडळी आपलं अभंग गाऊन या ठिकाणी दिंडी प्रयाण मंदिराकडे नेतील आणि त्या ठिकाणी महापूजा केली जाईल महाबली हनुमानांची. त्यानंतर ते तिथून येऊन या ठिकाणी दिंडी फिरवल्या जाईल आणि अशा पद्धतीने नंतर सर्व नंदी बैलांचं या ठिकाणी परीक्षण केलं जाईल आणि परीक्षण करून त्यांना क्रमांक 1, 2, 3 असे दिले जातील आणि त्यांना क्रमांक 1ला 3000 रुपयांचं पारितोषिक आमच्या गावचं रत्न माननीय श्री प्रितीश भाऊ मगरे CO नगर परिषद धानोरा यांच्याकडून आहे. तर द्वितीय पारितोषिक हे रुपेश भाऊ गायकवाड आणि राजूभाऊ गायकवाड यांच्याकडून ठरवण्यात आलेलं आहे. तर त्यांच्यातर्फे हे द्वितीय पारितोषिक दिले जाणार आहे आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जे आहे तर ते राजूभाऊ आसुटकर आणि किशोर डुकरे हे दोघेजण यांच्याकडून हे तृतीय पारितोषिक दिले जाणार आहे. तर ह्या पारितोषिक देणाऱ्या व्यक्तींचा परिचय मी करून देतो. जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येत आहेत प्रितीश मगरे ते धानोरा नगर परिषदचे CO आहेत. त्यानंतर राजूभाऊ गायकवाड हे माजी अर्थ बांधकाम सभापती चंद्रपूर जिल्हा परिषद आणि रुपेश गायकवाड हे गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आणि सोबतच एक उत्कृष्ट म्हणजे व्यावसायिक आहे, त्यांचं नावलौकिक आहे. त्यानंतर तृतीय पारितोषिकाचे जे दाते आहेत ते आहेत राजूभाऊ आसुटकर जे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून त्यांचं नाव आहे या ठिकाणी आणि किशोर डुकरे जे शेतकरी नेता म्हणून या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत. तर असे हे सर्व नावारूपास आलेले आणि प्रसिद्ध असलेले आमच्या गावामध्ये महाधुरंधर असे व्यक्तिमत्व आहेत. तर या सर्व अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे आमच्या गावामध्ये जे धनी आहेत या ठिकाणी त्यांच्याकडून या ठिकाणी पारितोषिक देण्यात येत आहेत. तर अशा पद्धतीने जे आमच्या या पोळ्यामध्ये तानापोळ्यामध्ये समाविष्ट झालेले सर्व बालक आहेत त्यांना या ठिकाणी बक्षीस भेट देण्यात येत आहेत. तर आमच्या गावाला हे भरभरून असे दान देणारे आणि वर्गणी आणि फंड जमा करणारे असे हे लोक आहेत. त्यांचं खूप खूप मनपूर्वक आभार. या ठिकाणी हा श्रीमईचा नंदी बैल अतिशय सुंदर असा सजवलेला आहे. बघा विश्लेषण समोर. हा श्रीबाईचा नंदी बैल छान सुंदर असा डेकोरेट केला. बघा मस्त पैकी या ठिकाणी आला आहे. दिंडी या ठिकाणी मोठं असं हे शोचं लावण्यात आलेलं आहे. त्यानंतर एक गळ्यात सुंदर अशी कवड्यांची माळ. त्यानंतर या ठिकाणी सुंदर असा हार आहे या ठिकाणी बैलाच्या गळ्यात टाकणं नंदीच्या. त्यानंतर बघितलं तर मण्यांची माळ आहे रंगीतवाल्या गड्यामध्ये ही बघा. त्यानंतर याच्या पायामध्ये याला छान असं सुंदर अशा या मोठ्या
वेगळ्या स्वरूपाच्या शोच्या वस्तू या ठिकाणी, म्हणजे याला काय म्हणतात माहीत नाही, परंतु सुंदर असे पायामध्ये हे शोचे लावण्यात आलेले आहे. अतिशय सुंदर असं हे दिसते स्वरूप. त्यानंतर या पाटाला छान असं आधीच रंगून होतं आणि या ठिकाणी फक्त एक पट्टी लावण्यात आलेली काठाने, हे बघा. आणि हे बैलाच्या पायातून हे आम्ही काढले. सुंदर असे हे तोरे होते, बैलाच्या वाद म्हणून म्हणजे कपाळावर लावण्यात येतात. हे सर्व कपाळावर लावण्यात येतात, परंतु त्यांना मी या ठिकाणी छान असं वापरलं. हे बघा, असे 3 स्वरूपाचे माझ्या याच्यामध्ये आले होते. आणि हे सुंदर फूल या ठिकाणी या स्टेजवर समोर त्याच्या लावण्यात आलेलं होतं, म्हणून हे अजून खूप सुंदर असं वाटलं. सोबत बैलाला हे चांगलं या ठिकाणी वाद्य स्वरूपी ही मण्याची माळ, हे वाद्य म्हणून वाद्य म्हणतात याला. यानंतर हे चौर म्हणतात याला. ह्या चौरांचं खूप महत्त्व आहे. हे बैलांच्या शिंगाला बांधल्या जातात, तर या ठिकाणी हे नंदीला बांधलेलं आहे. त्यानंतर बैलाच्या ह्या स्टेज समोर मी हे बघा, या बैलाच्या या बैठकीला जो पाठ विभाग आहे त्याला मी या ठिकाणी ह्या झेंडूच्या फुलांचा दिसणारा हा प्लॅस्टिकचा हार मी या ठिकाणी लावला. हे बघा किती सुंदर असं या ठिकाणी लुक आलेला आहे. यानंतर पुढं गेलं तर या ठिकाणी पुन्हा एक कवड्याची माळ आहे बघा. इतकं सुंदर असं या ठिकाणी डेकोरेशन झालं. तर हा हार आणि ही या ठिकाणी पट्टी लावण्यात आली होती. यानंतर या बैलाला सुंदर असा झूल चढवण्यात आली बघा, लाल रंगाची. आणि त्याला हे सुंदर थोडंसं काचाचं व्यवस्थित असं वर्क केलेलं आहे. खूप सुंदर असा हा रंग या ठिकाणी या नंदीला उठून शोभून दिसतो आहे. तर खूप सुंदर असं. यानंतर हे सगळं झाल्यानंतर या ठिकाणी मॅसेज दिला होता, झाडे वाचवा, झाडे लावा झाडे जगवा नाही, परंतु या ठिकाणी हा मॅसेज दिला की झाडे वाचवा आणि जीवन वाचवा. झाडे वाचवा, जीवन वाचवा, हा मॅसेज या ठिकाणी देण्यात आला होता. सोबत आता हा बॅकग्राऊंड आहे, बॅकग्राऊंड तेवढं काही विषय नाही. आता हे बघा, ह्या बाजूला सुद्धा एक मॅसेज दिला होता, सेव्ह ट्री सेव्ह लाईफ, सेव्ह ट्री सेव्ह लाईफ. आणि अशा पद्धतीने हा एक दुसरा मॅसेज या ठिकाणी मी लिहिला होता. आता बघा, या ठिकाणी या बैलांच्या समोरच्या भागाला, बैलांच्या मागे बघा, बैलांच्या समोरच्या बाजूला बघा, हे सुंदर असे फुलं या ठिकाणी मी लावले होते. आणि हे सगळं ग्रीन दिसावं आणि या बैलाच्या, ह्या नंदी बैलाला खूप सुंदर असा सौंदर्य मिळावं याकरिता हे फुलं बघा. तर हा नंतर याला बलून लावण्यात आले आणि त्यानंतर मागून हा बॅकग्राऊंडला खूप असं सुंदर असं हे चक्र या ठिकाणी लावण्यात आलं.
अशा पद्धतीचा हा आमचा सजलेला नंदी आमच्या गावातलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकून गेला. हे बघा किती सुंदर असा मॅसेज इथं आहे साईडला, पण या ठिकाणी या फुलांनी आणि या तोऱ्यांनी खूप सुंदर असं लूक या नंदी बैलाला दिलेलं आहे. तर हे बघा किती सुंदर असं छान चित्र दिसते. या ठिकाणी बैलाच्या पायाला सुद्धा आम्ही ग्रीननेसपणा दिसावं याकरता आम्ही झाडे वाचवा, झाडे जीवन वाचवा अशा पद्धतीचा मेसेज होता. म्हणून मला वाटलं की आपण हे थोडंसं ग्रीननेसपणा या ठिकाणी आपण त्याचा समावेश करावा. तर अशी ही सुंदर प्रतिकृती आमच्या नंदी बैलाची. हे बघा हा नंदी बैल आमचा या ठिकाणी खूप सुंदर असा सजला होता. चला, सगळ्यांना हा नंदी बैलाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज 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 चॅनेल माझं सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.